मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद टोकाला गेला आहे। घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये मराठी कुटुंबियांना खालच्या दर्जाची भाषा वापरून गुजराती लोक त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे। मराठी कुटुंबियांना तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटन खाते हैं अशा शब्दात येता जाता गुजराती लोक टोमणे मारत होते। मराठी माणसाला त्रास देणाऱ्या या गुजराती नागरिकांना मनसेंनी आपल्या स्टाईलमध्ये चांगला धडा शिकवला। गेल्या काही दिवसापूर्वी घाटकोपरमध्ये एका RSSच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं होतं। घाटकोपर हे गुजरात्यांचे आहे असं त्यांनी विधान केले होते। त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता। आता त्याच घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद चांगलाच पेटला आहे। तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटन खाता है अशा प्रकारचे विधान घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांना गुजराती लोकांकडून वारंवार ऐकायला मिळत आहेत। महत्त्वाचे म्हणजे या सोसायटीमध्ये फक्त 4 मराठी कुटुंब राहतात। इतर सर्व गुजराती कुटुंब या ठिकाणी राहतात। रोज येता जाता गुजराती लोकांकडून हे टोमणे मराठी नागरिकांना ऐकावे लागतात। सातत्याच्या या त्रासाला कंटाळून शेवटी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकांनी मनसेकडे तक्रार केली। घाटकोपरमधील मनसे नेते राज पार्टे यांनी या सोसायटीमध्ये धाव घेत गुजराती नागरिकांना चांगलाच दम भरला। त्यांनी या सोसायटीत राहणाऱ्या सर्व गुजराती लोकांना मनसे स्टाईलने दमदाटी केली। यापुढं असं अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी मराठी माणसांना त्रास देणाऱ्या या गुजराती नागरिकांना दिला। तसंच या सोसायटीमध्ये 4 मराठी कुटुंब राहत असली तरी या ठिकाणी जर मराठीचा मुद्दा आला तर 4000 मराठी लोक या ठिकाणी येऊन तुम्हाला जाब विचारतील असं देखील राज पार्टे यांनी सांगितले। आता घाटकोपरमधील या मराठी गुजराती वादावर सरकार नेमकी काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तर ही होती मित्रांनो मराठी विरुद्ध गुजराती नागरिकांमध्ये झालेल्या वादाबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।